आजचं मनोगत सांगणाऱ्या सविताताई विद्वत आणि आज समर्थ रामदास स्वामी रचित रामायणावर उद्बोधन करणाऱ्या आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथर्घ समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. सर्वांना एक नम्र विनंती आहे की निरूपण झाल्यावर व्हिडिओ ऑन न करता जय जय रघुवीर समर्थ म्हणावे आणि आपले मत लेखी समूहावर पाठवावं. रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. माझी एक विनंती आहे, तुम्ही वारंवार सूचना देऊन जर कोणाचा हे ऑन असेल तर तुम्हाला तो अधिकार आहे की तुम्ही त्याला समूहातून बाहेर करा. कारण काय होतं, ऐकणाऱ्याचं चित्त विचलित होतो आणि मग ते काय ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याच्याकडे लक्ष जातं, चांगलं ऐकायला येत नाही. तुम्हाला तो पूर्ण अधिकार दिलेला आहे. तुम्ही तर वारंवार सूचना देऊन सुद्धा ऐकत नसतील, समूहातून आजच्या दिवस का होईना बाजूला घ्या. माझी विनंती आहे. हो, तसंच करते काका, तसंच करणं चालू आहे. कारण नवीन लोकांना, काही लोकांना माहिती नाही. हो, त्यामुळे सगळा समूह डिस्टर्ब होतोय. एवढं लागतं. प्लीज प्लीज तसंच करते मी. पण काही लोक माईक ऑन करून जोरजोरात विचारतात की आम्हाला ऐकू येत नाहीये. तर असं प्लीज करू नका. जो आवाज येतोय तो जसा असतो, रेकॉर्ड झालेला तसाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा व्हॉल्यूम वाढवू शकत नाही. आपलं रेकॉर्डिंग संबंधी नाही चालू, आपलं व्हिडिओ ऑन करण्यासंबंधी चालू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर उद्यापासून 5वं आवर्तन सुरू होतं आहे. या 4 आवर्तनाची सांगता होती आहे आणि या दोहोच्या मध्यात आज अयोध्याकांडावर उद्बोधन करण्याची मला संधी मिळालेली आहे. मी प्रथम संयोजकांना धन्यवाद देते. सर्वांच्या श्रोते, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते आणि आजच्या उद्बोधनाला प्रारंभ करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. चिदाकारो धाता परमसुखदः पावनतनूर् मुनीन्द्रैर्योगीन्द्रैर्यतिपतिसुरेन्द्रैर्हनुमता. सदा सेव्यः पूर्णो जनकतनयाङ्गस्सुरगुरु. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. रमानाथो रामो रमतु मम चित्ते तु सततं. सर्वांना पुन्हा एकदा वंदन, सादर वंदन. मागच्या निरूपणामध्ये आपण भरताचं आगमन सुरू झालेलं आहे. भरत यायला निघालेला आहे. त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे की वसिष्ठांनी वगैरे जे दूत पाठवलेले होते आणि ते दूत पोहोचण्यापूर्वीच आंतरिक ज्ञानानं, ज्याला आपण टेलिपथी म्हणतो, अंतर्ज्ञानानं भरताला काहीतरी दुःसंकेत तेच स्वप्नातून समजलेले होते आणि त्याच्यातून त्याला काहीतरी जाणवत असतानाच हे दूत आलेले आहेत. सगळ्यांची त्यानं प्रेमाने चौकशी केली होती की माता बरी आहे ना, पिता चांगले आहेत ना, बंधू कसे आहेत. सगळ्यांबद्दल आत्ता सगळं गुप्त वार्ता ठेवलेली असल्यामुळं सगळं व्यवस्थित आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. उलट त्याच्यासाठी आणि त्याच्या मामांसाठी, आजोबांसाठी भरपूर धन, सगळ्या वस्तू, कपडा, लत्ता हे सगळं भेट म्हणून पाठवलेलं होतं
आणि ते स्वीकारल्यानंतर सगळ्यांनी लगेच त्याला जाण्याची परवानगी मागे दिलेली होती. तोही म्हणला होता आजोबांना की आजोबा मी आता निघतोय, मला तिकडचा संदेश आला आहे म्हणून जावं लागते, पण तुम्ही कधीही आठवण काढली तरी मी परत तुमच्याकडे येईन बरं का. तसा तो अगदी लाघवी आहे, साधा आहे, सरळ आहे, शांत आहे आणि असा तो बुद्धिमानही आहे. तो भरत निघालेला आहे, पूर्वेकडं मुख करून निघाला. अनेक वृक्ष, दिशा, रस्ते, नद्या ओलांडून तो मामाकडून मार्गानं निघालेला आहे. थकलेल्या अश्वांना विश्रांतीसाठी कधी नदीत स्नान करून, कधी त्यांना पाणी प्यायला देऊन, स्वतः पाणी पिऊन, मोठ्या हर्षानं आकाशात संचार करणाऱ्या वायूप्रमाणे तो अगदी निघाला. बरं, आतून ओढ होती त्याला खूप. आणि मग रस्त्यातच कधी उपवनात निवास करायचा, मग पुढं जायचं, असा त्याचा प्रवासाचा क्रम 7 दिवस चाललेला होता. आता काही नद्या सांगितल्या तसं गंगा नदी ओलांडून तो पूर्व दिशेकडे निघालेला आहे. सगळ्या तीर्थांना अपसव्य करून नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असलेली गोमती नदी पण त्यांनी त्याच्यामध्येही स्नान केलं आणि तिला ओलांडून मनूनं निर्माण केलेल्या अयोध्या नगरीमध्ये, नगरी ती पाहत पाहत तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि त्या नगरीच्या बाहेर बऱ्याच अंतरावर, का असं माहिती नाही, पण तो 7 दिवस त्या ठिकाणी राहिलेला आहे. आता तिथं सगळे वातावरण जे दिसतंय त्याला आल्यानंतर, जे वातावरण दिसतंय, तर अयोध्येला आल्यावर त्याला अयोध्या नगरी ही कशी दिसायला लागली होती हो, तर अगदी अरण्यासारखी दिसत होती, भकास दिसत होती. दशरथानं पालन केलेली जी अयोध्या नगरी, आपण त्यावेळेला अयोध्या म्हणून निर्मित नगरी, त्या नगरीची काय शोभा, काय ऐश्वर्य, राजाचं कौतुक सगळं ऐकलेलं होतं. आणि तीच आता भकास दिसायला लागलेली आहे. जिथं पूर्वी वीणावाद्यांचे आवाज यायचे, उद्यानात क्रीडा चालायच्या, ती ही सगळी कार्य किंवा त्या ठिकाणच्या ह्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत आणि ती रडवेली झालेली अशी भकास दिसत होती. म्हणून भरत म्हणतोय, पौरजन अश्रूंनी भरलेले, उत्कंठित आणि आतुर दिसत आहेत. नगरी शोकानं भरलेली आहे आणि अशा नगरामध्ये सर्वसामान्यांना अगदी दीनवाणं पाहून उदास अंतःकरणानं त्यानं आपल्या अयोध्येतल्या महालात प्रवेश केलेला. आता मी आत्ता सांगितलं तसं समर्थांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणामध्ये खूप थोड्या नद्यांचा आणि थोड्याच देशांचा किंवा प्रदेशांचा उल्लेख आला. पण वाल्मिकी रामायणाची जी प्रत आहे त्याच्यामध्ये किती नद्यांचा उल्लेख केलेला आहे. सुदामा, राधिनी, शतद्रू, शिला, शिलावहा, गंगा, सरस्वती, कुलिंगा, यमुना, कुटिकोष्टिका अशा नद्या सांगितल्या आहेत. म्हणजे तो क्रम आता मी मुद्दाम फक्त नद्यांचा उल्लेख म्हणून सांगितला. किंवा जी गावं आहेत त्यांचे पण बरेच उल्लेख केलेले आहेत. ऐलधान, तोरण, जंबूप्रस्थ, उज्जिहाना नगरी, सर्वतीर्थ, एकसार, लैलीह अशी प्रकारची गावं किंवा ठिकाणं त्याला दिसलेली आहेत. आणि देशसुद्धा त्यांनी ओलांडलेले आहेत. अपर पर्वत, शल्य कर्षण, वीरमत्स्य, काही वनं ओलांडलेली आहेत, चैत्ररथ, भारुंड आणि काही गावं त्या वाल्मिकी रामायणात असे उल्लेख आहेत की हस्तीपृषक, एकसाल, स्थानुमती, वितन अशा प्रकारची अनेक ठिकाणं त्यानं पालखी घातली, अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे. आणि अर्थातच त्यानं देखील सगळ्यांना उदास पाहिल्यानंतर त्याचंही चेहरा, त्याचंही मन हे उदास झालेलं आहे आणि उदास अंतःकरणानं त्यानं पित्याच्या महालात प्रवेश केला. अयोध्यायां पुरा घोष श्रूयते तुमुलो महान, समृद्धो नरनारीणां तंतुनाद्य शृणोम्यहम. आज सगळे घोष ऐकू येत नाही आहेत. उद्यानानि च सायाह्ने क्रीडिता चरितैर्नरैः, तान्येतां च रुदन्ती च परित्यक्तानि कर्मभिः. अहो सगळीकडे रुदनाचे आवाज येत आहेत, सगळ्यांनी कर्म सोडून दिलेली आहेत. अरण्यभूतले पुरी सारथे प्रतिभाती मे. सारथ्याला तो सांगतोय की ही पुरी कशी दिसतीये, अरण्यासारखी. अरे ती अरण्यच झाली आहे. भेट
भेरी मृदंग वीणानां कोण संघट्टित दुनः किमद्य शब्दो विरत सदा दीनगती. म्हणजे अगदी त्याची गती ही दीन झालेली आहे. सगळे आवाज असे थांबलेले आहेत. उद्यानानि पुरा भांती मत्त प्रमुदितानि च ताने तान्यद्य पश्यामी निरानंदानि सर्वशः. वाल्मिकींनी पण असंच वर्णन केलेलं आहे की सगळी पूर्वीची वनं जी अशी उत्साही उन्मत्त अशी सगळ्या पक्ष्यांनी प्राण्यांनी, आणि आता ती सगळी अगदी निरानंद, जिकडचा आनंद सगळा संपलेला आहे अशी झालेली आहेत. बरं, आता तो आला, त्याला पाहिल्या पाहिल्या कैकेयीला खूप आनंद झाला आणि इतकी ती आनंदित झाली की त्या क्षणी लगेच ती सोन्याच्या आसनावर बसलेली होती हो, त्याचा तिनं त्याग केला आणि भरताच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. जसं आपण पण बघा, लहान कुणी आलं पाहुणं की आधी त्याला भेटून अगदी मस्तक हुंगण्याचं जे एक आपल्याकडं प्रेम व्यक्त करण्याचं असतं ना, ते तिनं केलेलं. आपल्याजवळ प्रेमानं बसवलं, त्याला तिनं विचारलं, माझे वडील म्हणजे तुझे पती, आपलं आजोबा, तुझा मामा म्हणजे माझा भाऊ युधाजित, सगळे कुशल आहेत ना रे, असं तिनं विचारलं. बरं का. अनुप्राप्तं सुतं दृष्ट्वा कैकेयी प्रेषितं चिरम् उत्पपात तदा हृष्टा हित्वा सौवर्णमासनं. मी आता सांगितलं तसं अगदी वेगानं उठलेली आहे ती. अनुप्राप्तं तुतं दृष्ट्वा कैकेयी प्रोषितं सुतं उत्पपात तदा दृष्टा त्यक्त्वा सौवर्णमासनं. वाल्मिकी रामायणात ते थोडंसं त्यक्त्वा आणि त्यांनी हित्वा एवढे काही शब्द ते बदलतात बघा. आर्य कच्चित सुखी कच्चित युधाजित मातुलश्चेत ते अंबाया कुशली तात युधाजित मातुलाश्च मे. तुझा मामा माझा भाऊ हे सगळे चांगले आहेत ना, माझी माता कशी आहे, असे सगळे प्रश्न विचारले हो. आणि आनंदित झालेलं भरत. आता बघा, जरी काही असं आपण कधी कधी प्रवासानेही थकून येतो, त्याला असंही वाटलं असेल की आपण प्रवासामुळे शिणलो, हे सगळं आपल्याला दुःखी दिसतं. आईनं विचारल्यावर त्यालाही आनंद झाला आणि तो म्हणतो, आईचा आनंद वाढवत विचारतो, अगं मी काही दिवसापूर्वीच प्रजाहून निघालो आहे. गिरिप्रज म्हणलेलं आहे त्या देशाला. आणि आईचे वडील भाऊ सगळे कुशल आहेत. म्हणजे तुझे अगं वडील भाऊ खूप मजेत आहेत, आनंदात आहेत. उलट मामांनी आणि आजोबांनी मला किती धन दिलं आहे आणि ते सगळं मी घेऊन आलो आहे. गुरुवाक्याचा अवमान न करीत मी लगेच निघालो आहे, कारण वसिष्ठ गुरूंनी सांगितलं होतं म्हणून मी ताबडतोब निघालो आहे गं. आता त्यानं प्रश्न विचारलेले बघा, हे त्यानं आनंदात उत्तर दिलं खरं, पण त्याचं मन कुठंतरी खातंय. तो म्हणतो, अगं आई, नागरिक आनंदित दिसत नाहीत, उद्यानं सगळी शून्य झालेली आहेत, जणू शोक करतायत. वडिलांचं शुभदर्शन झालं नाही, त्यांचे चरण धरीन, मला कधी भेटीन असं झालंय ग. मला पाहून त्यांना आनंद होईल. हे ऐकून कैकेयी म्हणाली, राज्य लोभानं चांगल्या प्रकारे भरताचं हित पाहणारे, सज्जन लोकांमध्ये बसणारे, श्रेष्ठ असणारे तुझे पिता स्वर्गाला गेले रे. ते ऐकून भरताला केवढा एकदम धक्का बसला, अत्यंत दुःखी झाला. हितं वै जानती सुष्टू राज्य लोभेन मूर्छिता स्वर्गतस्ते पिता साधूनां या परागतिः. श्रुत्वा तु भरतो वाक्यं धर्मात्मा दारुणन्तदा पपात सहसा भूमौ खिन्नमूल इव द्रुमः. काय उपमा दिलेली आहे की मुळासकट एखादा वृक्ष उन्मळून पडावा ना, तसं आईचं ते वाक्य ऐकल्या तो पूर्ण खाली कोसळलाय, त्या वृक्षासारखा कोसळलाय. आणि बाष्पमुत्सृज्य कंठेन सोंत परमपीडित. हा तो इतका अंतःकरणात पीडित झालेला आहे, दुःखी झालेला आहे. अशा त्याला उठवत कैकेयी म्हणते, अरे पुत्रा उठ, तुझं कल्याण असो, मला समजून घे, मी तुझ्याप्रमाणे शोक करत नाही आहे. तुझ्याजवळ सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रकाशित असलेली बुद्धी आहे. आणि भरत मग तिला उत्तर देताना काय म्हणतो बघा,
आता त्याच्या ते मनात सगळं आलेलं आहे. तिनं काय काय अंतरंगात त्याच्या जे समजते ते तो म्हणतोय बघा. रामाला राज्याभिषेक होईल, तो यज्ञ करील असा माझा दृढ संकल्प आहे. याशिवाय वेगळं काहीही होणार नाही. मला सगळ्या दिशा शून्य भासत आहेत आणि रामादी सर्व खरं धन्य आहेत. त्याला असं वाटतं की रामादींना हे सगळं पित्याचं करायला बघायला मिळालेलं आहे. आता तो अज्ञानात आहे अजून. तो आपल्यालाच बरेच सगळे अध्याय पाहायचेत सर्ग. आणि असं तो म्हणतो की त्याला असं वाटतं की राम वगैरे धन्य आहेत, ज्यांनी वडिलांचं सत्कृत्य केलं आणि मी येण्यापूर्वीच आईकडून मृत झाल्याचं त्याला समजलेलं आहे. तो म्हणतो मी वडिलांना भेटलोही नाही, ते अमृतापन्न प्राप्त झाले, म्हणजे त्यांना अमृतत्व मिळालं. पण म्हणतो मी मात्र अपकीर्तीला प्राप्त झालो आणि माझ्या मस्तकाचं अवघ्राण करणारे प्रियदर्शन असलेल्या माझ्या तातांचा हस्तस्पर्श कुठं आहे? ते माझ्या अंगावरनं कधी हात फिरवतील? धुळीनं माखलेले मला स्वच्छ करणारे, आणि ते म्हणजे कोण आहेत? माझे माता पिता बंधू सर्वस्व असणारे माझे वडील, ज्यांचा मी दास आहे, ते आता नाहीत गाई. मृतेनून महाराज प्रातश्चाहम अकीर्तिमान, जिभ्रेहित मां श्रीमान आगतस्यास्य मूर्धनी, क्वासौ पाणी सुखस्पर्शस्तातस्य प्रियदर्शनः, यो मे माता पिता बंधुर यस्य दासोस्मि धीमता. ज्यांचा जे माझे माता पण आहेत, माझे पिता पण होते, बंधू होते आणि त्यांचा मी दास आहे. बरं, पुढं तो तिला विचारतोय राम कुठं आहे? लवकर सांग. धर्म न जाणणाऱ्या मला रामच ज्येष्ठ आहे. धर्म जाणणारा, स्वतः धर्म असलेला अशा त्या रामाचे चरण पकडून मी त्याला विचारीन, आर्य माझे वडील दशरथ काय म्हणाले रे? त्यांचा शेवटचा संदेश मी ऐकू इच्छितो. त्याला असं झालंय राम मला कधी भेटेल? आणि असं विचारल्यावर कैकेयी आता त्याला सांगू लागली, हे राम, हे पुत्र, असा विलाप करीत तुझा पिता महात्मा परलोकाला गेला रे. काळ धर्मानं तुझ्या पित्यावर पाश टाकले आणि राम सीतेसह वनात निघून गेला. तस्य पादौ गृहीष्यामि सहिदानीं कतिर्मम, धर्मविद्धमनित्यश्च महाभागः कृतप्रियः. आता त्याचे मी पाय धरीन म्हणतोय. रामेति राजा विलपन हा पुत्रेती विलप्यच. ती सांगते आहे की राम राम असं म्हणत होते, हे पुत्र पुत्र म्हणत होते. स महात्मा परलोकम संप्राप्तो जनकस्तव, इदम तु पश्चिमं वाक्यम व्याजहार नराधिपः, कालधर्म परिक्षिप्तो पाशैरिव महागतः. काळानं त्याच्यावर पाश टाकले आणि तो निघून गेला. विषण्ण झालेला भरत. ह्या आता सगळ्यांना सर्गांमध्ये त्या भरताचा शोक आणि विलाप इतका आहे की त्याचं एक व्यक्तिचित्रण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि सगळीच पात्र आपापल्या परीनं कशी बघा ती दुःख व्यक्त करतात. खरं म्हणजे हा दुःखी प्रसंग आपण इतका रंगवायला नको आहे, पण समर्थांनी त्याच्यावर जास्त लक्ष दिलेलं आहे. आपण बघा या भावभावनांचा विचार करतो आहोत, कथानक नुसतं जास्त बघत नाही आहे. तर हा विषण्ण झालेला भरत परत मातेला विचारतो, अगं माते, कौसल्यानंदन राम आता कुठे आहे? अजून त्याला काहीच माहिती नाही ना. तेव्हा ती सांगते, तो श्रीराम राजपुत्र वल्कल धारण करून वनात निघून गेला. राघव सीतेसह लक्ष्मण त्याचा अनुचर झाला. तेव्हा भरतानं अनेक प्रश्न विचारले. आता बघा त्याच्या इतक्या मी म्हणलं ना अगदी निष्पाप अशा मनाला काय प्रश्न पडले. का बरं राम निघून गेला? बघा त्याचे प्रश्न फार फार अगदी म्हणजे मनाला अगदी टचिंग ज्याला म्हणतात तसे. रामानं एखाद्या ब्राह्मणाची हत्या केली का? म्हणजे नकळत काही रामाच्या हातून झालं का? का एखाद्या पुण्यात्म्याची हिंसा केली? का एखाद्या परस्त्रीच्या मागे लागला? की बलाचा वापर करून एखाद्या दुर्बलाची त्यानं हिंसा केली? का धर्माचा त्याग करून एखादं अप्रिय कृत्य त्यानं केलं? एखाद्या शीलवानाशी दुष्कृत्य तर केलं नाही ना? भ्रूण हत्या करणाऱ्याप्रमाणे त्याला वनात का घालून दिलं? यातलं काय घडलंय त्याच्या हातून? येना सौदंड कारण्ये भ्रूण हेव विवासितः शीलवान धार्मिको रामो
विपाप मा विचितेंद्रिय हा तो ती सांगते आता बरं का, काही सांगते. तो शीलवान आहे, धार्मिक आहे, अत्यंत शुद्ध आहे, विजितेंद्रिय आहे. न किंचित मनसापी कृतवान पापमित्यपी. अरे यापैकी कुठलंच त्यानं पाप केलेलं नाही, मनानं सुद्धा केलेलं नाही. ते न धर्मात्मना लोक कृत्स्नोय मनोरंजित. हा एवढंच नाही, त्यानं सगळ्या लोकांचं अनुरंजन केलेलं आहे. अधिषेक तुम यदा रामम यौवराज्ये यदा करोत. आता याच्या खाली अंडरलाईन आहेत बघा की अभिषेक तुम यौवराज्ये, युवराज पदावर त्याचा अभिषेक करण्यासाठी जेव्हा महाराजांनी सांगितलं ततश्रुत्वा मया पुत्र कृतमतीर्नृपहा. अरे बाळा, हे जेव्हा तुझ्या बाबांनी सांगितलं की त्याला युवराज्याभिषेक करणार आहे, तेव्हा माझी बुद्धी अशी झाली आणि म्हणून मी काय केलं, त्वदर्थम याचितो राजा यौवराज्याभिषेचनम. अरे तुला राजा करण्यासाठी मी याचना केली त्यांच्याकडे. रामस्य च वने वासम नववर्षाणि पंचच. आणि राम वनात गेल्याशिवाय तू राजा झाला नसतास रे, म्हणून नवपंच म्हणजे 14 वर्ष मी त्याला वनवास मागितलाय. तेन निर्वासितो राम पित्रा ते नगरात बही. अरे म्हणून तुझ्या पित्यानं त्याला नगराच्या बाहेर काढलं बरं. म्हणजे ह्या कुठलाच त्याचा दोष नाही आहे, तेवढं मात्र तिनं कबूल केलेलं आहे. तेव्हा माता कैकेयी त्याला सविस्तर सांगते, रामानं कोणतंही पापकृत्य केलं नाही, तो मनानंही कधी पाप करणार नाही. आणि नेहमी तो मी आत्ता सांगितलं तसं धर्मपरायण असा राम सीता आणि लक्ष्मणासह वनात गेला बरं. आणि त्या प्रियपुत्राला पाहू न शकल्यामुळं राजा अतिशय व्याकुळ झाला, प्राणत्याग करून स्वर्गाला गेला. सर्व गुणसंपन्न रामाच्या वियोगामुळं अर्थात पुत्राच्या शोकामुळं ज्यांची गात्र व्याप्त झाली अशा त्या राजांनी प्राणत्याग केला. आता हे ती सांगते की रामामुळं त्यांनी प्राणत्याग केला. तद्वियोगाच्च राजासौ पुत्रशोकाकुलेंद्रिय इष्टान प्राणान परित्यज्य प्रेतराजवशंगतः. होते प्रेत म्हणजे त्याचं आत्मा निघून गेलेला आहे. गृहाणेदम स्वकम राज्यम. तरी बघा तिला काही दुःख नाही, ती पहिले त्याला सांगती गृहाणेदम स्वकम राज्यम सफलम मे कुरु श्रमम मनोनंदथ मित्राणो मम चामित्रकर्षण. अरे आता तू हे पहिलं राज्य स्वीकार, माझे जेवढे मी श्रम केलेत ना ते सगळे सफल होऊ देत, सगळ्या मित्रांबरोबर आनंदाचा उपभोग घे आणि बलिष्ठ प्रमुख असलेल्या ब्राह्मणांकडून सत्कार करून आपल्याला राज्याभिषेक करून घे. आता हे सगळं मातेनं सांगितलंय, त्याची प्रतिक्रिया काय बघा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भरत अतिशय संतापलेला, त्याला सगळी कल्पना आली, एकूण चित्र डोळ्यासमोर उभं राहिले. आणि या घोर प्रसंगाला कारणीभूत कोण आहे तर आपली माता. हे निश्चित झाल्यावर तो इतका उद्विग्न होतो, आईची निंदा करतो, निर्भत्सना करतो, साधे पण परिणामकारक शब्द समर्पक दाखले देऊन तो आता तिच्याशी बोलतोय, पण म्हणजे संतापलेला आहे तो. पिता दशरथ गुरुतुल्य भ्राता राम यांच्याबद्दल त्याला पराकोटीचा आदर आहे. आणि मातेला तो म्हणतो वडील मरण पावले, भाऊ अरण्यात गेला. हे ऐकून हे उपकार करू पाहणाऱ्या कैकेयी रामाला राज्यापासून भ्रष्ट करून धर्मानं तू निंदित झाली आहेस, तुझ्याकडून पाप झालंय. राज्य लोभापायी तू पतीला प्राणापासून वेगळं केलंस आणि तू अतिशय घोर कर्म केलेस, तू निंदेला पात्र आहेस. रामम राज्यात भ्रंशयित्वा कैकेय्य अनपकारिणम म्हणजे त्यानं वाईट केलेलं आहे. परित्यक्तासी धर्मेण गर्हिते पाप निश्चये किंतु कार्यम हतस्येह मम राज्येन शोचतः. मला राज्य मिळावं असं तू विचार केलायस. दुःखे मे दुःखमकोर अकरोर व्रणे क्षारमिवा ददहा. वाल्मिकी रामायणात ही उपमा दिली आणि समर्थांनी पण तेच घेतलेलं आहे की एखाद्याला जर जखम झाली तर त्याच्यावर मीठ सोडावं तसं तू केलेस. म्हणून इथले दोन्हीचे संदर्भ आपल्याला पाहतोय आपण. म्हणजे राजाला मारून भावाला वनात पाठवून तू माझ्या जखमेवर मीठ सोडलेलं आहेस ग. प्रत्यक्षाम्यहम पिप्राणान. इथं संतापला येतो. मामृते सुखिनी भव. अगदी त्यांना आता जसा शाप देतात ना तसं तो तिला म्हणतोय की आई मी तुझ्याकडून दग्ध झालोय,
आणि मी आता तुझा सुद्धा या प्राण्यांचा त्याग करीन आणि माझ्या म्हणजे मी निघून जाणार आहे आणि तुझाही त्याग करणार आहे, तर माझ्या विना तू सुखी राहा. अगं पतीनं तुझा काय अपकार केला होता? निघून जाणं आणि मरण पावणं हे तुझ्यासाठी सारखंच आहे नाही का? बघा ना, राम वनात गेला काय आणि पती निघून मरण पावला काय, दोन्ही गोष्टी सारख्याच. ब्रह्महत्या किंवा भ्रूणहत्येसारख्या पापाला तू प्राप्त झाली आहेस. रामाला राज्यापासून दूर केलंस, राजाला प्राणापासून. आणि अशी भर्तृघातिनी तू भर्तृ आणि लेखापासून दूर गेलेली नरकाला प्राप्त होशील. त्याला सगळं चित्र दिसतंय की आता हिला काही सुख हे मिळणार नाही आहे. यदि त्वं राज्यलोभेन गंतुम नरकमिच्छसी, आता तुला नरकच मिळणार. राज्याच्या लोभापायी तू माझा सर्वनाश केलायस. ज्याचं यशच दग्ध झालंय त्या मला राज्य किंवा इतर ऐश्वर्याचा काय उपयोग आहे? आता त्याला असं वाटतं ना, माझी यश म्हणजे कीर्ती सगळी अपकीर्ती होणार आहे आणि आता मला जगून काय उपयोग आहे किंवा राज्य घेऊन काय करायचं? पितृविहीन आणि पित्यासमान आणि भावाशिवाय मला जगायचंच नाही म्हणतो. राज्याचं काय महत्त्व आहे? देवतुल्य पिता आणि राघवाशिवाय मी कोणत्या शक्तीनं राज्याचं रक्षण करू? अरे हा भार अगदी जड झाला आहे म्हणतो, जड आहे मला माझ्या दृष्टीनं, आणि तो फार मोठा भार मी वाहू शकणार नाही. मी ते कसं धारण करू? जसा मगाशी सांगितलं तसं पुन्हा समर्थांनी तेच वाक्य बोललेले आहेत की ज्याप्रमाणे व्रण झालेल्या जागेवर मीठ शिंपडावं म्हणजे वेदना जास्त होतात, तसं माझं झालं आहे म्हणतो. व्रणेक्षारसमा आसक्तो दुःखैर्दुःखम निपातितम. आपण ते नंतर बरं होतं मीठ चोलं, पण त्यावेळची जी आग असते ती सहन होत नाही. आता पुन्हा पुन्हा तो तेच सांगतो की तू पतीचा घात केलास, रामाला तपस्वी बनवून कुळाच्या विनाशासाठी तुला वडिलांनी जवळ केले. तुला जवळ केल्यामुळं काय झालंय? कुळाचा विनाश झालाय. आणि काल रात्रीप्रमाणे तू पित्याला बद्ध केलंस. पतीनं तुला विषवल्लीप्रमाणे पोचले. किती तो तिला एक एक हे देतो, उपमा देतो. सत्य प्रतिज्ञा असलेल्या माझ्या पित्याला तू पापसंकल्पामध्ये ढकलून छळून प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या मुलापासून सोडलंस. भ्रातृवत्सल माझा भाऊ पित्याच्या गौरवासाठी राष्ट्रापासून दूर वनात गेला. कौसल्य आणि सुमित्रा या माझ्या दुसऱ्या माता अगं किती वाईट जीवन जगत असतील त्या आता जगतील, ते केवळ तुझ्या पापामुळं. आणि वाईट करणाऱ्या तुझे रामानं काय वाईट केलं की तू त्याला वनात पाठवलंस? रामाचं तुझ्यावर गाढ प्रेम होतं, खरंच रामाचं होतं तिच्यावर आणि तिचंही रामावर होतं बरं का. त्याला का वनवासी केलंस? वाईट वागणारी म्हणजे वाईट करणारी तू. अगं माझी अपकीर्ती करणारी आहेस. रामाला वनात पाठवलं हे पुण्य झालं का तुझ्या दृष्टीनं? राज्याच्या लोभानं तू माझ्या सत्वाकडे लक्ष दिलं नाहीस, माझं मनाचा विचारही केला नाहीस. आणि मदमस्त हत्तीप्रमाणे जाणाऱ्या पुरुष जसा व्याघ्राशिवाय म्हणजे पुरुष व्याघ्र आहे राम, आणि त्याच्याशिवाय राज्य धारण करण्याची माझी काय शक्ती आहे? पर्वतामध्ये श्रेष्ठ पर्वताकडे सर्व मेघ जात असतात, त्याप्रमाणे मी आता म्हणतो कमल नयन रामाकडे मी जाणार आहे. मी भक्त म्हणून जाईन आणि जरी मी तुझा त्याग केला तरी राम माझा त्याग करणार नाही. केवढी भावाची खात्री आहे त्याला. आजच मी तुझा त्याग करतो किंवा तुला मारण्याचं काम करतो. पर इतका तो संतापलेला आहे की मारण्यापर्यंत त्याची तयारी झाली. यदि वा त्वत्परित्यागे रामो माम न परित्यजे. तो मला सोडणार नाही. अद्यैवाहम त्यज वै त्वाम हत्याम वा पाप निश्चये. पापी अशा तुझी मी हत्या करीन. उचितम न कुलनो दूषितम त्वया मामल्पपुण्यमुद्दिश्य निमित्तम राज्यलुब्धया. उगच माझं काहीतरी पुण्य करण्यासाठी आणि राज्याच्या लोभानं तू हे सगळं केलेस. निवर्तयिष्येतम गत्वा वनवासादहं स्वयं विज्ञाप्य नरशार्दूलम रामम भरतमग्रजम. तो सांगतो की मी रामाकडे जाईन, माझ्या मोठ्या भावाकडे जाईन, त्याला विनंती करीन. आणि आमच्या आता त्यानं एक हे पण सांगितली, आपल्या कुळाची एक परंपरा काय येते आता तो पुढे सांगतो की आमच्या कुळामध्ये म्हणजे आपल्या कुळामध्ये राज्य मोठ्या भावाला अभिषेक करून दिलं जातं. ही रीत आहे आणि ती सर्वथा योग्य आहे.
कारण वडील भ्राता पित्याप्रमाणे पूज्य असतो. अयोग्य असलं कृत्य करून तू कुळाला दूषित केलेस. राज्याच्या लोभानं आणि थोड्या पुण्याच्या उद्देशानं तू मात्र पापाला निमित्त झालेली आहेस. आणि असं तू करायला नको होतंस. सततम, आता ते वाल्मिकी रामायणातला मुद्दाम संदर्भ सांगते. सततम राजपुत्रेषु ज्येष्ठो राज्याभिषिच्यते राज्ञामे तत्समं तत्स्थादीक्ष्वाकुणां विशेषतः निवर्तयिष्यामि वनात् भ्रातरं स्वजनप्रियं निवर्तयित्वा रामंच तस्याहं दीप्ततेजसः. मी रामाला परत आणीन. दासभूतो भविष्यामि सुस्थितेनांतरात्मना. मी त्याशिवाय स्वस्थ बसणारच नाही. आणि रामच इथं येईल आणि मी 14 वर्ष वनात राहील. एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे त्यानं आईची निंदा केली बरं. आणि तो भरत मोठ्याने शोक करायला लागलेला आहे. इतका शोक करतो की आपल्याला माहिती आहे गदिमांनीसुद्धा ह्या सगळ्या वातावरणाचं आणि ह्याचं इतकं काव्यमय सुंदर केलेलं आहे की ते मला थोडंसं माझ्या शब्दात, कारण मला वाटलं होतं सरिताताईंना किंवा मीही ते लावून गाणं, पण संस्कृतही म्हणायचं असल्यामुळं जसं मला जमेल तसं मी ते सांगणार आहे. की हा भरत नंदीग्रामाहून परत आला. दशरथाच्या मृत्यूचं वर्तमान दूतांनी बुद्ध्यास त्याला लपवून ठेवलेलं होतं. कदाचित श्रीरामाला यवराज्याभिषेक होत असेल आणि म्हणून मला घाईघाईनं बोलावलं असेल, अशा कल्पनेनं भरत तातडीनं अयोध्येस आलाय बरं. गतधवा नगरीचं दृश्य आत्ता मी सांगितलं तशी गतधवा म्हणजे सगळं ऐश्वर निघून गेलेली अशी ती नगरी त्याला अत्यंत उदास, करुण आणि गंभीर दिसते. कैकेयीची भेट होताच तिनं हा सगळा प्रकार आत्ता सांगितलेला आहे आणि लाडक्या पुत्राला निवेदन केलं आणि राजाचं और्ध्वदेहिक उरकून राज्याचं स्वीकार लवकर कर अशी ती त्याला आज्ञा करते. आणि कैकेयीचं हे स्वार्थीपणाचं भाषण ऐकून भरताला इतका संतापानावर झाला की तो काय म्हणतोय आपल्याला माहिती आहे गाणं. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अश्वपतीची नवेस कन्या, नवेस माझी माय, धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय. वधनाथाचा करील मूढे पतिव्रता का कुणी, पतिव्रता का कुणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अश्वपतेस्त्वं भवसि न दुहिता नवासि मे माता, कुतो जायते प्रवर्धते वा सतां कुले कृत्या. पतिव्रता का स्वयं नाशयेत, पतिव्रता का स्वयं नाशयेत कदापि भर्तारं. मातान वैरिणीत्वं, मातान वैरिणीत्वं, मातान वैरिणीत्वं. शाखे सह तू वृक्ष तोडिला फळा इच्छिसी वाढ, आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाटप वाढ. स्वीकारीन मी राज्य तुझ्यास्तव, स्वीकारीन मी राज्य तुझ्यास्तव. कीर्ती होईल धुणी, कीर्ती होईल धुणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. तरुंस शाखं निपाते हसे कथं ततस्तु फलं, स्तोष्यन्तीदं भृशं चारणा आत्मनाशितत्वं. स्वीकुर्वे शासनं त्वदर्थे, स्वीकुर्वे शासनं त्वदर्थे भवतु यशोद्विगुणं. मातान वैरिणीत्वं, मातान वैरिणीत्वं, मातान वैरिणीत्वं. वनात भ्रात्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले तात, श्रीरामाने वल्कल दे, श्रीरामाते वल्कल देता कानच जळले हात. उभी न राही पळभर येथे, उभी न राही पळभर येथे काळे कर जावनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. वनं प्राहिणोर्मदीय बंधुं स्वर्गं मे पितरं, रामाय च वल्कल ददत्या करदाहो न कथं.
मा तिष्ठेह क्षणमपि दुष्टे मा तिष्ठेह क्षणमपि दुष्टे शीघ्रमपेहि वनं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं निराधार हा भरत पोरका कुठे आसरा आज निपुत्रिके तू मिरवले उनी वैधव्याचा साज पडोन छाया तुझी पापिणी पडोन छाया तुझी पापिणी सदनी सिंहासनी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी आधारो न चकुतो दृश्यते भरतो नाधोयं निपुत्रिके त्वं विचर गृहीत्वा विधवा परिधानं छाया पिचते स्पृशतु सदनं छाया पिचते स्पृशतु न सदनं किं वा सिंहासनं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं तुला पाहता तृषार्थ होते या खड्गाची धार श्रीरामांची मायपरी तू कसा करू मी वार कुपुत्र म्हणतील मला कैकई कुपुत्र म्हणतील मला कैकई माता दोघी जणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी दर्शनेन ते भवति तृषार्था खड्गस्य च धारा कथं विधास्ये त्वयि प्रहारं त्वन्तु राम माता मातरा उभे गणयिष्यन्ते मातरा उभे गणयिष्यन्ते मामेव कुपुत्रं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं कसा शांतवू शब्दाने मी कौसल्येचा शोक सुमित्रेस त्या उदासवाणे गमतील तिन्ही लोक कुठल्या वचने न गरजनांची कुठल्या वचने न गरजनांची करू मी समजावणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी कथं नु शमये शब्देनाहं कौसल्या शोकं सुमित्रा तु साध्रुवं गणयते विश्वमिदं शून्यं कैरिव वचनैरहं सान्त्वये कैरिव वचनैरहं सान्त्वये योध्यानगरजनं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं वनाहुनीही उजाड झाले रामाविण हे धाम वनात हिंडून धुंडून आणि न परत प्रभू श्रीराम नका आडवे येऊ कोणी नका आडवे येऊ आता कुणी या माझी आपणी कुणी माझी आपणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी रामा भावे वनादपीदं सदनं शून्यतरं रामं प्रत्यानयामि गेहं विचिन्त्य प्रति विधिनं न कोऽपि कुर्यान्निश्चयस्य मे न कोऽपि कुर्यान्निश्चयस्य मे कमपि प्रतिरोधं मातान तू मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं चला सुमंता द्यासे नेला एक आपुल्या हाक श्रीरामाला शोधा यास्तव निघोत नजरा लाख अभिषेकास्तव घ्या सांगाती अभिषेकास्तव घ्या सांगाती वेद जाणते मुनी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी एहि सुमंत्रक आदेशयनश्चतुरंगं सैन्यं रामान्वेषण परालक्षशो यन्तु दृशस्त्वरितं वेदविदस्ते नुयान्तु मुनयस् वेदविदस्ते नुयान्तु मुनयस् तथाभिषेकार्थं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं मातान वैरिणी त्वं असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास हाच एकला ध्यास घेऊनी हीच एकली आस काल रात्र सिरहा इथे तू काल रात्र सिरहा इथे तू आक्रंदत विजनी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी
यत्रापि स्यात् रामस्तस्मै देयं तन्मुकुटम् इतः परं मे तदेव साध्यं तदेकमेवेष्टम् कालरात्रिवत् विचरेह त्वं कालरात्रिवत् विचरेह त्वं क्रन्दन्ति परुषं माता न वैरिणी त्वं माता न वैरिणी त्वं माता न वैरिणी त्वं माता न वैरिणी त्वं. किती गदिमांनी सुद्धा सगळं चित्र डोळ्यासमोर उभं केले. जो सगळा आधीच्या काव्यातला सगळा आशय मी सांगितला. आणि आईला वैरीण म्हणण्याचं त्याला काही इच्छा नव्हती हो, पण तिचं ते कर्तृत्वच त्याला सगळं नडलं आहे. खूप दुःख झालेलं आहे. आणि हे आता पुढं एक छान असा सर्ग वर्णन केला आहे बघा. तो समर्थांनी वर्णन केलेला आहे. वाल्मिकी रामायणात मला तो सापडलेला नाही आहे. की कौसल्याची काय अवस्था असेल. एकुलता एक पुत्र वनात जेव्हा गेलाय तेव्हा तिची अवस्था काय असेल त्याच्यासाठी त्यांनी एक सुरभी आख्यान सांगितले. थोडक्यात सांगते म्हणजे आज आपल्याला तिथंच थांबावं लागेल. खरं भरताचा शोक अजून खूप 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 वर्णन केलेलं आहे की कौसल्याचं दुःख किती प्रचंड आहे. हे समजावून देण्यासाठी भरत कैकेयीला एक देवांची जी प्रिय कामधेनू म्हणजे सुरभी असं तिला म्हटलं जातं, तर तिची कथा सांगतो बरं का. तो म्हणतो, अगं आई, पूर्वी सुरभीनं आपल्या 2 मुलांना म्हणजे बैलांना नांगरानं पीडित झालेलं पाहिलं आणि वारंवार त्या आक्रोश करणाऱ्या पुत्रांना पाहून ती सुरभी रडायला लागली. आकाशातून जाणाऱ्या तिच्या नेत्रातून 2 अश्रुबिंदू पडले आणि त्यावेळेला वासव म्हणजे इंद्र तिथे आलेला आहे. आणि तिला हात जोडून तो म्हणतो की तुला आमच्यापासून किंवा कोणापासून भय आहे. ती आपले 2 पुत्र कृश झालेले पृथ्वीवर ताडन केल्यामुळं ती म्हणती मी रडतीये रे, कारण ते माझ्या अंगप्रत्यंगापासून निर्माण झालेले आहेत. त्यांचं दुःख पाहून मला खूप दुःख होते. त्यांच्याशिवाय मला दुसरं प्रिय कोणी नाही. तेव्हा इंद्रानं सांगितलं, तू दुःख संताप करू नकोस. अगं हा गायींचाच निर्णय आहे. पूर्वी गायींनी ब्रह्मदेवाकडे याचना केली होती. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना तप आणि पाप यापासून दूर राहून मनुष्य लोकामध्ये विचरण म्हणजे विहार करायला सांगितलेलं होतं. आणि माणसांपासून जे कष्ट, भूक, वध किंवा बंधन मिळेल ते सगळं तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि काही काळानं भीतीपासून तुम्ही मुक्त व्हाल, असं सगळ्या गायींना सांगितलेलं आहे. आता तो जो पुढे आहे की जो पण काही मगाशी जशी सांगितली की ही पापं केली का, तसं आतासुद्धा त्या सगळ्या गोमाता आपल्या पृथ्वी तलावर आल्या आहेत. तर त्यांची सेवा करणाऱ्याला आणि त्यांना त्रास देणाऱ्याला पुण्य आणि पाप कसं मिळतं ते पुढे काही श्लोकांमधून सांगितलं होतं की जो दुर्बल किंवा थकलेला असेल तो सुद्धा निर्भय होईल तुझा सांभाळ केला तर. आणि जो त्यांच्याकडून ओझं वाहून घेईल म्हणजे गायींकडून गायींची हत्या करील तो पापी होईल. शक्तिमान, पुष्ट, समर्थ अशांकडून काम करून घेईल तो पापी होईल. आणि काम करण्याच्या बदल्यात चारा देईल तो पापी होणार नाही. म्हणजे काम करून घ्यायचे गायींकडून. आता बैलांकडूनही आपण घेतोच ना. म्हणजे गायीची जी प्रजा आहे त्यांच्याकडूनही जो काम करून घेईल त्याला पुण्य मिळेल, पण चारा दिला पाहिजे. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गायींना पृथ्वीवर कार्य दिलं होतं. आणि ते स्वामींचं कार्य समजून क्रोध करू नका, जर असं केलं तर तुम्ही दुर्लभ कठीण लोकात जाल, अशी इंद्रानं सुरभीची समजूत घातली. पुरा अखिल गमा माता सुरभी सुरसम्मता ददर्श पुत्र उधर्मज्ञा लांगल नाभी पीडितौ तैरश्रुबिंदुभिसृष्ट समुदिश्याथ वासवहा सुरभीं प्रांजलिं भूत्वा समागम्येदमब्रवीत. जे मी आत्ता सांगितलं तेच फक्त श्लोकात. आता भरत पुढे सांगतो की अगं अशी गायींची माता शोक करीत होती. तिचे खरं आता शक्तिमान हजारो किंवा लाखो पुत्र असतील, पण जिचा पुत्र एक असून म्हणजे ती त्या 2 पुत्रांसाठी रडत होती. तिचे अनेक पुत्र असतील, एका गायीपासून अनेक नंतर होतात. मग जिला एकच पुत्र आहे आणि तो तू राम वनात पाठवलायस, ती कौसल्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या पुत्राशिवाय कशी ग सुखानं राहू शकेल. तू कौसल्य बाबतीत विरुद्ध आचरण केलेस. पुत्रवियोगाचं दुःख तू जाणत नाहीस
आपल्या अंगप्रत्यंगातून निर्माण झालेला पुत्र आईच्या हृदयापासून निर्माण झालेला असतो ग. आणि म्हणून तिला मुलाशिवाय दुसरं काही प्रिय नसतं. तुलासुद्धा तसंच दुःख होईल आणि त्या दुःखामुळे तू लवकरच निरय लोकाला म्हणजे नरकाला पोचशील. मी मात्र वडिलांप्रमाणे भावाशी व्यवहार करीन. अरण्यामध्ये ज्याची शक्ती क्षीण झाली आहे अशा हत्तीप्रमाणे माझं मी अपयश दूर करीन. कारण आता त्याची शक्ती कशामुळं, हत्तीची जशी क्षीण होते तशी याची शक्ती, या मनाची शक्ती या सगळ्या प्रसंगामुळं झालेली आहे. आणि म्हणून म्हणतो हे अपयश मी दूर करीन. बोलत असं तो बोलत निश्वास टाकीत दुःखानं संतप्त होऊ लागला भरत. रडायला लागला. पुन्हा त्याचं दुःख उचंबळून आलेलं आहे. आणि दैत्यांच्या प्रभावामुळे ज्याची शक्ती क्षीण झाली अशा इंद्राप्रमाणे तो राजपुत्र जमिनीवर कोसळलेला आहे. इंद्रसुद्धा असा कधीकधी दैत्यांच्या प्रभावानं कोसळायचा. म्हणून आता हे सगळं तो पुन्हा काही श्लोकांमध्ये बघा, 1, 2, 3 घेऊयात. यस्या पुत्र सहस्राणी सापी शोचती का मधु किं पुनर्या विना रामं कौसल्यावर्तयिष्यति तस्मात् त्वं सततं दुःखं प्रेत्यचेह च लप्स्यसे एकपुत्राच साध्वी च विवत्सेयं त्वया कृता. वाल्मिकी रामायणात म्हणले की तू त्या कौसल्याला असं पुत्रहीन केलेलं आहेस, तर हे तू चांगलं केलं नाहीस बरं, आणि तुला कधीही त्याच्यातून शांती मिळणार नाही. आता एक पुढचा थोडासा प्रसंग सांगते, म्हणजे तो एक टप्पा संपतोय. हे सगळं भरत आणि कैकेयीच्या बाबतीत झालं, पण तिला प्रवृत्त करणारी कोण होती हो? अर्थातच मंथरा. आणि भरत आता मगाशी सांगितले तसं तो दुःखानं फार बेशुद्ध झालाय. शत्रुघ्नानं त्याला सावध केले, पण तेवढ्याच समोर मंथरा नटून थटून उभी असलेली तो पाहतोय. आणि त्या शत्रुघ्नाला इतका संताप येतो. म्हणजे हे सगळं कैकेयीला बुद्धिभेद करणारी कोण आहे? कैकेयीचा बुद्धिभेद करणारी ही मंथरा आहे. आणि म्हणून अतिशय दुःखित झालेला शत्रुघ्न आता म्हणतो की सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी तत्पर असलेला आर्य राम स्त्रियांच्या बोलण्यानं कसा अरण्यात निघून गेला. बलवान अस्त्रसंपन्न लक्ष्मण, लक्ष्मी संपन्न असलेल्या त्या राजाला त्यानं विरोध कसा केला नाही, आणि रामाला अभिषेक का केला नाही. कामरागाला वश झालेल्या राजाला धर्म अर्थ जाणणाऱ्या लक्ष्मणानं अगोदरच ताब्यात घ्यायला पाहिजे होतं. आणि शत्रुघ्न असं बोलत असतानाच ती आलेली बघा, तिची अगदी एंट्री छान दाखवलेली. शुभ्र वस्त्र परिधान केले, सगळे आभूषणं अलंकार घातलेले आहेत, आणि ती कुब्जा पूर्वद्वारावर उभी होती. चंदनाच्या लेपानं अंगलिप्त असलेली, मदानं भरलेली, कमरेला मेखला लावलाय, विविध अलंकारांनी नटली आहे, आणि पुष्ट शरीर आहे तिचं. अगदी हत्तीणीप्रमाणे ती अपकार करणारी अशी कुब्जा द्वारामध्ये, म्हणजे हत्तीणीसारखी पुष्ट आहे आणि अपकार करणारी आहे. तर एका सेवकाने शत्रुघ्नाला येऊन सांगितलं की जिच्यामुळं राम वनवासाला गेला ना, जिच्यामुळं राजानं देह ठेवला ना, ती ही कुब्जा मारण्यास योग्य आहे. आणि शत्रुघ्न लगेच तिला इतका संतापून ओढत तो त्याच्या लक्षात येतं की माझ्या पित्याला दुःखी जिनं केलं. आणि तिला आता तो इतका जोरानं वेगानं ओढतो, क्रुद्ध झालेला आहे तो. आणि तो म्हणतो आता मी हिला संपूर्णच टाकेन. प्राग्द्वारे भूतस्थितां कुब्जां शुभ्राभरणभूषिता अंतःपुरचरां कुब्जां शत्रुघ्नाय न्यवेदयत् यस्या कृते गतो रामो न्यस्तदेहश्च भूमिपः सेयं कुब्जा नृशंसा च वध्या पापान संशया. हिला वध्यच, ही वध्य आहे म्हणतो. यदा यमति संक्रुद्धो निःशेषं न करिष्यति सचापि क्रोधताम्राक्षयी ताम्राक्षः शत्रुघ्न शत्रुतापनः. त्याचे डोळे लाले लाल. लक्ष्मण आणि शत्रुघ्न जरा जवळचे आहेत बघा त्याच्या स्वभावामध्ये. आणि विचकर्ष भृशं कुब्जां क्रोशंतीं पृथ्वीतले. तिनं तिला असं ओढलेलं आहे त्यानं, आणि ती भूमीवर पडलेली आहे, पाडलंय तिला. त्या काय तिनं ल्याली होती अलंकार, वर्णनाचा अतिशयोक्ती अलंकार नाही आहे, ती तशीच होती. तिला ओढल्यानंतर तिच्या अंगावरचे दागिने सगळे गळून पडले. कसे? तर वाल्मिकी आणि समर्थ म्हणतायत शरद ऋतूतील स्वच्छ आकाश तारकांनी भरून जातं, त्याप्रमाणे तिच्या दागिन्यांनी ते सगळं धरातल, सगळा तो भूमीचा भाग हा भरून गेला होता.
आणि त्यानं कैकेयीजवळ ओढत नेऊन तो तिला म्हणतोय, कैकेयीला म्हणतोय, अशुभ करणारी ही खोटारडी स्त्री जवळ करून तू कोणता मान मिळवलास, जिच्यामुळं आज राजा नाही, पुत्र नाही आणि स्वतःचं यशसुद्धा तू पाहिलं नाहीस. अशुभाचं पापाचं फळ निर्माण करून तू योग्य ते मानलेलं आहेस. यथा नावेक्षितो राजा न पुत्रो नात्मनो यशः सा प्राप्स्यत्यशु मस्यास्य प्रेत्य पापमलोदयम. तुला आता पापच मिळणार आहे. कुळाचा नाश हे अनर्थाचं मूळ आहे आणि म्हणून मी आज तुला आणि कुब्जेला यमसदनाला पाठवीन. रामाच्या वियोगामुळं निर्माण झालेले हे हृदयाचं शोषण करणारं फार मोठं दुःख आज मला म्हणतो झालेलं आहे. आणि असं बोलणाऱ्या शत्रुघ्नाला भरत म्हणतो, अरे सर्व प्राणीमात्रांमध्ये स्त्री अवध्य असते. जे ताटकेच्या वेळेला रामाला वाटतं की तिचा वध कसा करायचा, पण तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दुष्ट आहे म्हणून करायचा. तेव्हा तू हिला सोड. आणि मग भरतानं सांगितल्यावर त्यानं मंथरेला सोडून दिलं. ती मंथरा अत्यंत क्लांत झाली आणि कैकेयीकडे शरण गेलेली आहे. आणि अर्धबेशुद्ध अशा अवस्थेत मंथरेला पाहून कैकेयी भयानं व्यापलेल्या क्रौंच स्त्री जी असते ना, मादी क्रौंचाची, तिच्यासारखी तिची अवस्था झाली होती आणि तिची ती सांत्वना करू लागली. 78 सर्गापर्यंत आपण आलेले आहोत. असं आता थोडं हे अयोध्याकांड पुढं सरकतंय. मला वाटतंय नुसती कथा सांगून टाकावी पटकन, पण ह्या भावनांचा जो सगळा एक आनंद म्हणूया किंवा जे वर्णन आहे ते आपण अनुभवणं हे मला जास्त चांगलं वाटतं. ठीक आहे, आता श्रीरामाला 1 मिनिटात प्रार्थना करते आणि थांबूया आपण. श्रीराम राम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी. ते दुःख शांत वाया मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया. सुटले अफाट वारे मन तारु त्यात विखरे, त्या वादळातुनिया नेल राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. त्या भ्रमभोवर्यात अडली नौका परीन बुडली, धरुनी सुकाणू हाती बसले तर राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ, तारी तारी राम राया. दीनदास लागे पाया, दीनदास लागे पाया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, भवसागरी तराया, भवसागरी तराया. आज प्रकर्षानं बाबांची आठवण होतीये. अशोक काका तर प्रेरणा देतातच, पण जे काही असेल ते एवढं पाठीवरनं हात फिरवायचे आणि त्यांचं नावही तेच होतं. तर ह्या रामरायाला पुन्हा एकदा वंदन करूया. तुम्ही सगळ्यांनी एवढं मनापासून ऐकून घेत आहात आणि खरंच त्या समर्थांची आणि रामाची जी काही प्रेरणा आहे त्यांच्यामुळे हे सगळं बोलते आहे मी. त्यांनीच एवढं कार्य करून ठेवलेलं आहे की ते फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि मला जसं जमेल तसं मी करते आहे. पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञता आणि मनापासून धन्यवाद. माझ्या वाणीला विराम देते.